आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची भरती निघाली आणि जागांचा जर आपण विचार केला तर 8700 प्लस जागांसाठी ही भरती निघाली आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये। तर यामध्ये 2 वॅकन्सी चालू आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागचे। तर एक जे भरती या ठिकाणी चालू आहे तर 4987 जागांसाठी चालू आहे आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो 10वी पास साठी मुला मुलींसाठी या ठिकाणी चालू आहे। आणि एक जे आयबी इंटेलिजन्स ब्युरोची जी वॅकन्सी आहे हे ग्रॅज्युएशन साठी चालू आहे, ज्यामध्ये जे आपण विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाले असेल तर त्यांच्यासाठी 3700 प्लस जागांसाठी ही भरती निघाली आहे महाराष्ट्रातील मुलांसाठी आणि मुलींसाठी। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 10वी पास सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा यामध्ये 21700 ते 69100 च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेत अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय, फी काय आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची ही भरती या ठिकाणी चालू आहे 8700 प्लस जागांसाठी आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। एक लक्षात ठेवा, असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते किंवा प्रायव्हेट आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं, पण सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर खुफिया जानकारी एकत्र करणं हे काही आपल्याला काम करावं लागणार आहे आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारत असणार आहे। भारतातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला यामध्ये ड्युटी या ठिकाणी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीचे जे फॉर्म भरणे हे ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे। आजही तुम्ही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीची। तर 10वी पास वर्ष या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी CWS कॅटेगरीचे असाल तर 650 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 550 रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीची जी संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे। तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता। येणाऱ्या नवीन भरतीचे प्रत्येक नवीन भरतीचे अपडेट तुम्हाला सर्व जाहिराती तुम्हाला त्या ग्रुपवर पाहायला भेटणार आहे टेलिग्राम ग्रुपवर, ठीक आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही, यामध्ये एक लक्षात ठेवा, उंची कमी असेल तरी सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, तरी आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, तर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन जे होणार आहे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह लिहावा लागणार आहे आणि तिसऱ्या शब्दामध्ये आपल्याला यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे। तर अशा प्रकारे आपली निवड प्रक्रिया। तर सर्वात अगोदर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये पेपर असणार आहे आणि पेपर जो आपला हा 100 मार्काचा असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे आणि करंट अफेअर्सचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जनरल स्टडी म्हणून एक विषय असणार आहे, त्याचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। 60 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। 60 मिनिटांमध्ये आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी सोडवावं लागणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 एवढी 4 जर प्रश्न आपण चुकवले तर आपला एक जो प्रश्न बरोबर असणार आहे तर तो मायनस आपला यामध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर निगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये, पण कमी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे। तर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये
आपलं काय असणार आहे, यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावं लागणार आहे. 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. तर तो 500 शब्दाचा जो डिस्क्रिप्टिव्ह हा 50 मार्कासाठी असणार आहे. आणि त्यामध्ये जे आपल्याला 500 शब्द जे आहे विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशन करावं लागणार आहे. जे आपले लोकल लँग्वेजमधून आपल्याला इंग्रजीमध्ये 500 शब्द हे ट्रान्सलेशन करावं लागणार आहे. त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं जाते. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला टाइम भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला हा डिस्क्रिप्टिव्ह लिहावा लागणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला 1 घंट्यामध्ये लिहावं लागणार आहे, लक्षात ठेवा, 500 शब्दाचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, आपला इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यू असणार आहे तर पर्सनल माहिती आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणार आहे. तर आपल्या रिलेटेड पर्सनल माहिती आपल्याला विचारले जाणार आहे. आपल्या रिलेटेडच आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे इंटरव्ह्यू मध्ये. आणि नॉर्मली प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत, लक्षात ठेवा. तर युट्यूबवर ढेर सारे व्हिडिओ तुम्हाला इंटरव्ह्यूच्या बद्दल या ठिकाणी भेटणार आहे. आयबी इंटेलिजंट ब्युरो खुफिया विभागचे कशा प्रकारे इंटरव्ह्यू असते. तर नॉर्मली इंटरव्ह्यू असते, कारण की ही जी वॅकन्सी निघाली आहे 10वीच्या बेसवर निघाली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. आणि पेपरचा लेवल सुद्धा जास्त हार्ड नसणार आहे, कारण की 10वीच्या लेवलचाच असणार आहे, कारण की 10वी पासवरच ही भरती या ठिकाणी निघालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या 200 पैकी आपला मेरिट लागणार आहे कॅटेगरी वाईज, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन या कॅटेगरीचं. ठीक आहे. तर टोटल आपल्या 200 पैकी मेरिट यामध्ये लागणार आहे. 200 पैकी आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि पेपर सुद्धा आयबी इंटेलिजंट ब्युरो खुफिया विभागचा आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तर सेंटर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणते असणार आहे. तर पहा, अमरावती सेंटरमध्ये पेपर असणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजनगर सेंटरवर पेपर असणार आहे. जळगाव सेंटरवर पेपर असणार आहे. कोल्हापूर सेंटरवर पेपर असणार आहे. लातूर, मुंबई, नागपूर सेंटरवर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, तर ह्या जिल्ह्यामध्ये आपला पेपर असणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आयबी इंटेलिजंट ब्युरोची या भरतीची जाहिरात तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आयबी इंटेलिजंट ब्युरो खुफिया विभाग या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा यामध्ये जागा आहे, बघू शकता मुंबई या ठिकाणी, आणि महाराष्ट्राच्या सुद्धा यामध्ये जागा आहे. तर बघू शकता ही संपूर्ण जाहिरात आहे आयबी इंटेलिजंट ब्युरो खुफिया विभाग या भरतीची. तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे, जो की 100 मार्काचा असणार आहे. ज्यामध्ये जनरल नॉलेजची 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न, इंग्रजी ग्रामरची 20 प्रश्न आणि जनरल स्टडीची 20 प्रश्न, टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे. 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 4 असे केवढे 4 प्रश्न जर चुकवसान तर 1 आपला मायनस होणार आहे. 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यात आपलं काय असणार आहे, तर यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे. 50 मार्काचा हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. आणि आपल्याला या ठिकाणी 500 शब्दाचा हा डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी लिहायचा 1 घंट्यामध्ये. आणि त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे 50 मार्कासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण आयबी इंटेलिजंट ब्युरो खुफिया विभाग या भरतीची संपूर्ण जाहिरात आहे. आणि पेपर सुद्धा आपला महाराष्ट्रामध्येच होणार आहे. तर महाराष्ट्रातले जे सेंटर आहे, तर अमरावती सेंटर आहे एक, त्यानंतरचं जे सेंटर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर छत्रपती संभाजी महाराजनगर सेंटर आहे, त्यानंतर जळगाव सेंटर आहे, त्यानंतर कोल्हापूर सेंटर आहे, लातूर सेंटर आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नांदेड सेंटर आहे, नाशिक सेंटर आहे, पुणे सेंटर आहे, सांगली सेंटर आहे, सातारा सेंटर आहे, सोलापूर सेंटर आहे. तर हे काही सेंटर यामध्ये आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे आयबी इंटेलिजंट ब्युरो खुफिया विभाग या भरतीची. तर हे संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले. तर लिंक टेलिग्राम ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओच्या.